जालना जिल्हा मोसंबी पिकाचं आगार समजला जातो. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मोसंबीच्या बागा आहेत. सध्या मोसंबी फळे विकासाच्या अवस्थेत आहेत. मात्र मोसंबीच्या झाडांना फळगळीच्या समस्येने ग्रासलंय. यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झालाय. मगरी रोगाने झाडाखाली फळांचा सडा पडत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. या समस्येवर उपाय शोधण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत. जालना जिल्हा हा मोसंबीचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मोसंबीची लागवड असून या जिल्ह्यातून परराज्यात मोठ्या प्रमाणावर मोसंबीची निर्यात होते. मात्र या जिल्ह्यातील मोसंबीला आता निसर्गाची वक्रदृष्टी लागली आहे. अनियंत्रित हवामान, अवेळी पाऊस आणि वातावरणातील होणारा बदल यामुळं या फळपिकाला मोठ्या प्रमाणावर वातावरणाच्या असंतुलनाचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळं मोठी फळगळ होऊन शेतकऱ्यांची चिंता आता वाढली आहे. या परिसरातील सर्वच मोसंबी बागामध्ये मोसंबी फळगळीची समस्या ही आता मुख्य समस्या होऊन बसलेली आहे. मी प्राध्यापक सुनील कळम, उद्यान विद्यातज्ञ, कृषी विज्ञान केंद्र खरपूड येथून बोलतोय. आज जे आपण मोसंबीमध्ये फळगळ समस्या बघतोय त्याची आपण थोडीशी पार्श्वभूमी बघूया. की मोसंबीमध्ये आपल्या भागात जर बघितलं तर आंब्या बहार हा अत्यंत चांगला आणि फायदेशीर आहे. त्याकरिता ज्यांना शक्य आहे त्यांनी पाण्यावर आपल्या आंब्या बहाराचं नियोजन करावं आणि शक्यतो एका झाडावर एकच बहार घ्यावा, जेणेकरून फळगळ होणार नाही. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा की आत्ताच्या परिस्थितीमध्ये काही भागात पावसाची उघडीप झालेली आहे, तर त्या बागा पाण्याच्या ताणावर आलेल्या आहे, त्यामुळे सुद्धा फळगळ होते. आणि काही भागात जास्त पाऊस असल्यामुळे तिथे वापसा कंडिशन व्यवस्थित नसल्यामुळे फळगळ होऊ शकते किंवा होत असेल. दुसरं महत्त्वाचं की ज्या मोसंबीच्या देठाजवळ जो पिवळा भाग होतो तो बुरशीजन्य रोगामुळे फळगळ होते. आणि दुसरं याच्यामध्ये अन्नद्रव्य कमतरताही आपल्याला जाणवते. तर यामध्ये आपल्याला शिफारशीनुसार खत मात्रा देणे अत्यंत आवश्यक आहे. तर आता फळगळ रोखण्यासाठी आपल्याला ज्या भागात पाण्याच्या ताणावर आहेत त्यांना आपण योग्य सिंचन व्यवस्थापन करावं. आणि फॉलियर स्प्रेमध्ये आपण नॅफ्थॅलिक ॲसिटिक ॲसिड जे आहे 15 ppm म्हणजे प्लॅनोफिक्स वगैरे मार्केटला मिळतं ते वापरू शकतो. त्यानंतर 0.50% झिंक, 0.25% फेरस आणि 0.25% मॅंगनीजची फवारणी आपण केली तर याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी बागांवर फवारणी केल्यास फळगळीच्या समस्येपासून मुक्ती मिळू शकते. नारायण काळे, न्यूज 18 मराठी, जालना.